मुंबईत आपल्या मुंबई महानगरपालिकेचं जे साधारण कर्तव्य असतं, कुठच्याही महानगरपालिकेचं कर्तव्य असतं, मूळ कर्तव्य जे असतं ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर असतं. प्रायमरी हेल्थ केअर, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाना ज्याला आपण बोलतो. पण कदाचित मुंबई महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे गेल्या 25 वर्षात जी उद्धव साहेबांनी काळजीपूर्वक वाढवलेली आहे, ज्याच्यात फक्त आपण प्रायमरी हेल्थ केअरवर थांबलो नाही तर आपले चांगले हॉस्पिटल झाले. कदाचित देशभरात काय, आशिया खंडात काय, जगभरात एकमेव महानगरपालिका असेल जिचे स्वतःचे स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, 4 आपल्या मेडिकल कॉलेजेस आहेत. पण दुर्दैव असं की हेच सगळी जी यंत्रणा आपण कोविडच्या काळात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने ज्याचं कौतुक केलं, 10वी मॉडेल म्हणून कौतुक केलं, सगळ्याचं कौतुक केलं. आपण 2017 साली जेव्हा निवडणुका जिंकलो होतो तेव्हा आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये साधारणपणे 13,764 बेड्स होते. ते वाढवून आपण कोविडच्या काळात अजून कुठपर्यंत तरी नेले होते, 15,000 पर्यंत नेले होते. आज तुम्ही दवाखान्यांची हालत बघा, आज हॉस्पिटल्सची हालत बघा. आज गेल्या 2 वर्षामध्ये हे मिंदे सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल, गेल्या 2 वर्षामध्ये जी हालत मुंबई महानगरपालिकेचंच काय, नागपूर महानगरपालिका बघा, कुठच्याही दवाखान्यांची बघा, औषधं मिळतात का? नाही. परवाकडे आम्ही हाऊसमध्ये विषय घेतला होता, मंत्री 2 मंत्री उभे राहिले पण मंत्र्यांना उत्तर देण्याला जमत नव्हतं. औषधं देखील खोटी येत होती. ते खेकड्या मंत्र्यांनी जो घोटाळा करून ठेवला होता ते असा भयानक घोटाळा करून ठेवला होता की औषधं खोटी आलीच तर. पण माझ्या आजोबांच्या नावाने म्हणजे आपले वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो दवाखाना यांनी उघडलेला आहे, हे आपलं स्वप्न होतं, हे आपली वचन होतं, ते त्यांनी वचनपूर्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात पण घोटाळा केला. तुम्ही विचार करा, तिथे औषधं नाहीत, डॉक्टर बिचारे काम करतात, रेसिडेंट डॉक्टर काम करतात, नर्सेस काम करतात. अधिवेशनाच्या काळात डीनला बोलवलं जातं, डीनला 4 तास विधान भवनात बसवलं जातं. का? तर मंत्र्यांना उत्तर देता यावी म्हणून. पण त्याच डीनना जे पाठबळ ह्या खात्यांकडून मिळालं पाहिजे, नगर विकास खात्याकडून मिळालं पाहिजे, आरोग्य खात्याकडून मिळालं पाहिजे, मुंबई महानगरपालिकेकडून मिळालं पाहिजे, तुम्ही आज जाऊन त्यांना विचारा हे तुम्हाला पाठबळ मिळतंय का? आपण आंदोलनं केली, केईममध्ये केलं, जेजेला केलं, तिकडच्या सगळ्या डॉक्टर्सने सोबत घेऊन केलं. कारण एखादा पेशंट तुमच्या समोर आल्यानंतर जर औषधच नसतील तर तुम्ही त्यांना देणार तरी काय? पण तिथे आज तुम्ही गेलात तर एक्सरे फिल्म नाहीये, MRI स्कॅनसाठी 1 महिना वेटिंगवर आहे, तुम्हाला IV फ्लुइड्स मिळत नाहीयेत. डॉक्टर आणि डीनना सांगितलं जाते की CSR मधून तुम्ही खरेदी करा, आमच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीयेत. पण जे CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट ज्या इथे नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला हे माहितीच असेल, ज्या CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट ज्यांनी खरोखर औषधं घ्यायला पाहिजेत, विकत घ्यायला पाहिजे, ज्यांचं कामच मुळात हे आहे की आपले सगळे दवाखाने असतील, आपले सगळे आरोग्य केंद्र असतील, आपले सगळे हॉस्पिटल्स असतील, इथे औषधाचा पाठपुरावा करून तिथे सगळा पुरावा करणं गरजेचं आहे, ते न करता, पुरवठा करणं गरजेचं आहे, ते न करता ह्या सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटला कशात लावलंय तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात लावलंय. मिंदेंनी हे पूर्ण खातं जे आहे, ज्यांनी औषधाचा पुरवठा केला पाहिजे, विकत घेऊन पुरवठा या सगळ्या हॉस्पिटलनं केलं पाहिजे, तेच खातं वापरलं तर स्ट्रीट फर्निचरसाठी. जो घोटाळा मी केस टाकली आहे लोकायुक्तमध्ये आहे, तिथे लढत आहे, मी एकटा लढत आहे, कारण माझ्या मुंबईचा पैसा मी वाया जाऊ देणार नाही. पण स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, असा भयानक घोटाळा, 10,000 कुंड्या विकत घेतात झाडांच्या, पण झाडं कुठची लावणार त्याच्यात त्यांना माहितीच नाहीये. 30,000 बेंच घेणार आहेत, लावणार कुठे कोणालाच माहिती नाहीये. तसाच सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा, की वेंडिंग मशीन घेणार पण सॅनिटरी पॅड त्याच्यात कुठचे लागणार हे आम्हाला माहितीच नाहीये. एवढं निर्लज्जपणे हा सगळा कारभार चाललेला आहे. आरोग्य खातं आपण पाहतोय भयानकपणे कोसळलेलं आहे. आणि आजच मी पाहतोय ना, सगळ्या मुंबईमध्ये तुम्ही पाहा ना, प्रत्येकाला आज सर्दी खोकला ताप आहे ना, पोट बिघडलेलं आहे, कोणातरी सर्दी झालेली आहे, ॲलर्जीनी, धूळ कुठेतरी आहे, वातावरण बघा तुम्ही, हवामान बघा, उत्तर द्यायला आज मुंबईमध्ये कोणी आहे का? कोणी नाहीये.